नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. इंदोरमधून हनीमूनसाठी शिलाँगला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशीची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात राजाची राणी म्हणजेच राजाची पत्नीच हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचं पुढे आल्यानं आता एकच खळबळ उडाली. पाहुयात या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय. 11 मे रोजी राजा रघुवंशी आणि सोनम यांचं लग्न मध्य प्रदेशातील इंदूर येथे मोठ्या थाटामाटात झालं. 20 मे रोजी राजा आणि सोनम यांच्या हनीमूनसाठी मेघालयातील शिलाँगला रवाना झाले. सुरुवातीला त्यांनी काश्मीरला जाण्याचा विचार केला होता, परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांनी मेघालयाची निवड केली. ते बेंगळूर आणि गुवाहाटी मार्गे शिलाँगला पोहोचले. त्यानंतर त्यांनी गुवाहाटीतील मां कामाख्या मंदिरांचं दर्शन घेतलं. त्यानंतर 21 मे रोजी राजा आणि सोनम शिलाँगमधील एका होमस्टेमध्ये चेक इन करताना आढळले. त्यानंतर दोघे 22 मे रोजी ॲक्टिवा स्कूटी भाड्यानं घेऊन शिलाँगमध्ये फिरायला गेले. 23 मे रोजी दुपारी सोनम तिच्या सासूशी 2 मिनिटं फोनवर बोलली आणि त्यानंतर राजानंही त्याच्या आईशी फोनवर बोलला, जे त्यांचं शेवटचं संभाषण होतं. त्या दिवशी सोनमचा तिच्या सासूशी शेवटचा फोन झाला. दुपारी 2च्या सुमारास ॲक्टिवाच्या GPS लोकेशननुसार गाडीचा वेग शून्यावर आला आणि त्यानंतर त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद झाले आणि त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटला. ते सोहरा चेरापुंजी येथील नोंगरीट गावात डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी गेले होते. 24 मे रोजी राजा आणि सोनमशी संपर्क न झाल्यानं कुटुंब चिंतेत पडलं. सोहरारीमध्ये त्यांची भाड्यानं घेतलेली स्कूटी बेवारस अवस्थेत आढळली आणि राजाचा मृतदेह सापडल्यापासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर होतं. 25 मे रोजी कुटुंबियानं इंदूर पोलीस आणि मेघालय पोलिसांना माहिती दिली. शोध मोहीम सुरू झाली. 29 मे रोजी ड्रोन आणि स्निफर डॉगच्या मदतीनं शोध सुरू करण्यात आला, पण कोणताही सुगावा लागला नाही. राजा आणि सोनमच्या 2 बॅगा सापडल्या, पण मोबाईल, दागिने आणि पर्स गायब होतं. 1 जून रोजी दाट धुक्यांमुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला. 2 जून रोजी मेघालय पोलीस आणि NDRFला वेई साऊंग डोंग धबधब्याजवळ 150 ते 200 फूट खोल दरीत राजाचा कुजलेला मृतदेह सापडला. 2 जून रोजी मेघालय पोलीस आणि NDRFला वेईंग साऊंडोंग धबधब्याजवळ 150 ते 200 फूट खोल दरीत राजाचा कुजलेला मृतदेह सापडला. उजव्या हातावर राजा टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटली. जवळच दाव चाकू सापडला आणि ज्यामुळे हत्येची पुष्टी झाली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये राजाची हत्या झाड तोडण्याच्या शस्त्रानं करण्यात आल्याचं उघड झालं. राजाची सोन्याची साखळी, अंगठी, मोबाईल आणि पर्स गायब होते. मेघालय पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन केली. 3 जून रोजी राजाचा मृतदेह शिलाँग सरकारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला. स्थानिक पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंब आणि रघुवंशी समुदायानं CBI चौकशीची मागणी केली. एका टुरिस्ट गाईडनं पोलिसांना सांगितलं की राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वी हिंदीत बोलत असलेल्या 3 पुरुषांसोबत दिसले. 4 जून रोजी राजाचा मृतदेह इंदोरला आणण्यात आला, जिथं रिजनल पार्क मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंब आणि समुदायानं CBI चौकशीची मागणी केली. मेघालय पोलिसांनी ड्रोन आणि विशेष पथकाच्या मदतीनं सोनमचा शोध सुरू ठेवला. 5 जून रोजी पोलिसांना एक रेनकोट आणि लाल काळा जॅकेट जप्त केला. तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. 6 जून रोजी पोलिसांनी राजाचा मोबाईल फोन, एक महिलेचा पांढरा शर्ट, औषधांच्या पट्ट्या, स्मार्ट वॉच आणि मोबाईल स्क्रीनचा काही भाग जप्त केला. राजाचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्यानं कुटुंबाला दरोडा आणि खून झाल्याचा संशय होता. सोनमच्या वडिलांना संशय होता की त्यांची रेकी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरापासून सुरू झाली होती. 8 जून रोजी सोनमचा भाऊ गोविंदने मेघालय पोलिसांवर पुरेसे प्रयत्न न केल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की त्यांच्या CCTV फुटेज सापडला आहे, ज्यामध्ये राजा आणि सोनम हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. राजा आणि सोनमसोबत पर्यटक मार्गदर्शकाने पाहिलेल्या 3 संशयितांची माहिती समोर आली. 9 जून रोजी शिलाँग पोलिसांनी आकाश राजपूतला उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून अटक केली, तर राज कुशवाह आणि आणखी एकाला इंदोरमधून ताब्यात घेण्यात आलं. तर राजा रघुवंशीची पत्नी सोनमनं स्वतः उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. शिलाँग पोलिसांनी ललितपूरमधून आकाश राजपूतलाही अटक केली. राजा रघुवंशीच्या भावानं या हत्याकांडात सोनमचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे. राज कुशवाह सोनमच्या कार्यालयात काम करणारा कर्मचारी होता. राज कुशवाहला मी पाहिलं नाही, मी फक्त त्याचं नाव ऐकलंय.
सोनमच्या वडिलांची एक फॅक्टरी असून त्यात राज कुशवाहा हा काम करायचा। त्याच फॅक्टरीत सोनम HR डिपार्टमेंट मध्ये काम करत होती। लग्नाआधी सोनमचं अफेअर राज कुशवाहा सोबत होतं। 5 वर्षांनी लहान असलेल्या राज कुशवाहा सोबत सोनमचे प्रेमसंबंध होते आणि याच राजसाठी सोनमने राजा रघुवंशीची हत्या केल्याचा आरोप आता केला जातोय। अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे। 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा। तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम। बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए।